नमस्कार, मी सुवर्ण. आजच्या या बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहणार आहोत. सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनंच करतोय. अरुणाचल प्रदेशमध्ये भीषण दुर्घटना घडलेली आहे. हिमस्खलन झालंय आणि त्यात 7 जवान बेपत्ता झाल्याची माहिती आहे. कामेंग सेक्टरमध्ये ही दुर्घटना घडलेली आहे. या बेपत्ता जवानांचा युद्धपातळीवर शोध घेतला जातोय. गस्त घालत असताना बर्फाचा एक कडा कोसळला. गेल्या काही दिवसात बर्फवृष्टी सुरू आहे, तुफान बर्फवृष्टी सुरू आहे आणि त्यात हिमस्खलन झालं. यानंतर 7 जवान बेपत्ता आहेत. कामेंग सेक्टरमध्ये ही दुर्घटना घडलेली आहे. या जवानांचा युद्धपातळीवर शोध घेतला जातोय. काही छायाचित्र आपल्यापर्यंत पोहोचली आहेत. खूप भला मोठा असा हिमकडा कोसळला आणि गस्त घालत असलेल्या 7 जवानांवर तो पडला असावा, ते दबले गेले असावेत अशी भीती व्यक्त केली जाते. अरुणाचल प्रदेशच्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सध्या बर्फवृष्टी होते. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. प्रशांत, 7 जण बेपत्ता असल्याची माहिती मिळते, त्यांचा शोध घेतला जातोय. काय अधिक माहिती मिळते? सुवर्ण, अरुणाचल प्रदेशमधील कामेंग सेक्टरमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. इथे झालेल्या हिमस्खलनात किमान 7 जवान दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. महत्वाचं म्हणजे सध्या बचाव कार्य देखील युद्ध पातळीवरती सुरू आहे. जवानांची गस्त सुरू असताना ही दुर्घटना घडण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. कामेंग भागात गेल्या काही दिवसापासून मोठी बर्फवृष्टी होती आहे. त्यातच हिमस्खलन होऊन त्यात गस्ती पथकात असलेले 7 जवान अडकल्याची लष्कराकडून माहिती देण्यात आली आहे. ज्या पद्धतीने ही माहिती मिळाली आहे पुढे, महत्वाचं म्हणजे साधारणतः ही घटना जी आहे रविवारची सायंकाळची घटना असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे तिथे लष्कराने हेलिकॉप्टरद्वारे आता शोध मोहीम देखील आरंभ केलेली आहे. जवळपास 7 ते 8 हे बचाव पथक हे घटनास्थळी दाखल झालेलं आहे आणि हे जे जवान हिमस्खलनात दबलेले आहेत त्यांना शोध मोहीम त्याची प्रारंभ केलेली आहे. आणि लष्करांना वाटतंय की या सगळ्यांना वाचवण्यात निश्चितपणे यश येईल, कारण की ज्या पद्धतीने ही घटना कळतात तात्काळ सगळे पावलं उचलण्यात आलेले आहे. आणि या घटनामध्ये जर 7 जवान जे बेपत्ता झालेले आहेत त्यांचे जे लोकेशन होतं त्या लोकेशनच्या जवळपासच सगळे बचाव पथक पोहोचल्याची माहिती लष्कराकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे होऊ शकतं लवकरात सुदैवी बातमी पुढे येण्याची शक्यता आहे. स्वर्णा, नक्की धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल प्रशांत. आपण ही छायाचित्र परत एकदा बघूया. आमचे न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याला अधिक माहिती देत होते. अरुणाचल प्रदेशमध्ये भीषण दुर्घटना घडलेली आहे. त्या सगळ्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी सुरू आहे आणि एक हिमकडा गस्त घालत असलेल्या जवानांवर कोसळला असावा. हे जवान दबले गेले असावेत अशी भीती व्यक्त केली जाते. 7 बेपत्ता जवान आहेत ज्यांचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा अहवाल पूर्ण झालाय. तो मसुदा आता राज्य सरकारकडे सोपवण्यात आलेला आहे. दरम्यान आज ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या मागासवर्ग आयोगानं अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केलाय. आरक्षणाशी निगडीत एम्पिरिकल डेटा आयोगानं तयार केला असून तो अहवाल मुख्यमंत्र्यांना देण्यात आलाय. सुप्रीम कोर्टानं ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केल्यानंतर राज्य सरकारला धक्का बांधला जात होता. मात्र यानंतर पुन्हा हे प्रकरण कोर्टात लावून धरण्यात आलंय. सध्या ओबीसी आरक्षण नसलेल्या निवडणुका घेण्याकरता सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली आहे, पण आरक्षण मिळाल्यानंतरच निवडणुका घेण्यावर सत्ताधारी आणि विरोधक ठाम आहेत. दरम्यान कोर्टानं निर्णय राखून ठेवत मागासवर्ग आयोगाच्या गोटात चेंडू टाकला होता. आयोगानं दिलेल्या निर्णयानुसार आरक्षण लागू करण्यात यावं असा युक्तिवाद झाला. आता आज कोर्टात या प्रकरणाची सुनावणी पार पडणार आहे. आठ 10 दिवसाच्या कालावधीमध्ये आम्हाला जो डेटा उपलब्ध झाला त्या डेटाच्या आधारे सखोल अभ्यास करून विश्लेषण करून आम्ही तो अंतरिम अहवाल राज्य शासनाला काल सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, मुख्य सचिव, अप्पर सचिव, नामदार छगनरावजी भुजबळ, नामदार विजयजी वडेट्टीवार, आयोगाचे अध्यक्ष
सन्माननीय आनंदजी निरगुडे, राज्य मागासवर्ग आयोगाचे सर्व सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये काल अंतरिम अहवाल आम्ही राज्य शासनाला सुपूर्द केलेला आहे. निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिलेले होते, हा अंतरिम अहवाल फक्त येऊ घातलेल्या निवडणुकांसंदर्भातच आहे आणि इम्पेरिकल डेटाचं काम हे पूर्ण क्षमतेने येत्या काही दिवसामध्ये सुरू होणार आहे. कारण राज्य शासनानं जो आवश्यक असणारा सर्व निधी आणि बाकी सर्व गोष्टी राज्य मागासवर्ग आयोगाला उपलब्ध करून दिलेल्या आहे. या सगळ्याविषयी आपण सविस्तर बोलणार आहोत. आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत आणि मुंबईतून आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत आहेत. या दोघांशी बोलूया. सुरुवात प्रशांत आपल्यापासून करते. सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी होते आहे. महत्त्वाचा दिवस आहे आजचा ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भातला. काय सांगाल? सुवर्णा, ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आजचा आहे. आज सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात साधारणतः 12:30 वाजता सुनावणी होण्याची शक्यता आहे. यापूर्वी गेल्या सुनावणीच्या वेळी सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं होतं की राज्य मागासवर्ग आयोगाला या संदर्भात एक अहवाल तयार करण्यात आला आणि तो अहवाल राज्य सरकारच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टात मांडावा. ज्या पद्धतीनं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे की 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीच्या आधारे 27% समाजाला महाराष्ट्रातील त्यांना 27% आरक्षण ओबीसी समाजाला देण्यासाठी ज्याही शिफारसी राज्य मागासवर्ग आयोगाला करण्याची गरज आहे, त्या सर्व प्रकारच्या शिफारसी राज्य मागासवर्ग आयोगाने केलेल्या आहेत. त्याचा अहवाल आम्ही मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांना दिलेला आहे. पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं, गेल्यावेळी ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली होती त्यावेळेस कडक ताशेर हे राज्य सरकारला ओढण्यात आले होते. त्यांनी म्हटलं होतं की इम्पेरियल डाटाच्या संदर्भात राज्य सरकार आग्रही भूमिका का घेत नाही आहे. आणि या संदर्भात जेव्हा अनेक इतरही ओबीसी नेत्यांनी भूमिका मांडली होती की महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर इम्पेरियल डाटासाठी कुठलाही निधी देखील देण्यात आला नाही, असाही उल्लेख सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमध्ये करण्यात आला. त्यानंतर खडबडून राज्य सरकार जागं झालं. त्यांनी राज्य मागासवर्ग आयोगाला अतिरिक्त निधी आणि संपूर्ण ज्या आवश्यकता आहे, खास करून ओबीसीच्या इम्पेरियल डाटा एकत्र करण्याकरिता त्या संदर्भातल्या सगळं माहिती दिल्याची आणि सर्व प्रकारच्या सुविधा पुरवण्याची आदेश देण्यात आले होते. त्यानंतर ज्या पद्धतीनं काल राज्य मागासवर्ग आयोगाने स्पष्ट केलं आहे की आम्हाला जो प्रायोगिक फर्स्ट पेजचा जो डाटा असतो आणि ज्याच्या आधारावरती आम्ही स्पष्टपणे राज्य सरकारला ज्या शिफारसी केल्या आहेत त्याच शिफारसी आता त्यांनी सुप्रीम कोर्टात सादर कराव्या आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार या शिफारसी देण्यात आलेल्याची अशी ही माहिती पुढे झाली. त्यामुळे आज या संदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाच्या ज्याही शिफारसी आहे, ज्या राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारचे वकील सुप्रीम कोर्टात मांडतील आणि जेव्हा द्विसदस्यीय खंडपीठापुढे या संदर्भातली सुनावणी सुरू होईल त्यावेळेस स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाला ह्या ज्या शिफारसी आहे ह्या योग्य आहेत की नाही आहेत या संदर्भात सुप्रीम कोर्ट आपलं मत मांडेल आणि खरंच यावर राजकीय आरक्षण ओबीसींना मिळतं की नाही या संदर्भातला देखील एक निर्णय, अत्यंत महत्त्वाचा निर्णय देखील या सुनावणी दरम्यान होण्याची शक्यता. त्यामुळे ओबीसी समाजासाठी आजची जी एक तर सुनावणी आणि राज्य सरकारसाठी, खास करून महाविकास आघाडीसाठी ज्यांनी दावा केला आहे की कुठल्या प्रकारचा ओबीसीच्या याच्यावर अन्याय होणार नाही, तो अन्याय खरंच दूर होतो की नाही हे देखील आजच्या सुनावणीच्या दरम्यान निश्चितपणे पाहायला मिळणार आहे. नक्की. प्रशांत, पण असेच सोबत राहा. विशाल पाटील सुद्धा आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. विशाल, एका बाजूला एम्पिरिकल डेटा, त्यासाठी आतापर्यंत झालेला वादविवाद आणि म्हणजे खर्ची गेलेला वेळ, हे सगळं बघता त्या पार्श्वभूमीवरची आजची सुप्रीम कोर्टातली सुनावणी, काय सांगाल याविषयी? नक्कीच सुवर्णा, खरं तर सर्व ओबीसी समाजाचं लक्ष जे आहे ते या सुनावणीकडे लागलेलं आहे. कारण का आपल्याला माहिती आहे की ओबीसी राजकीय आरक्षण जे ते धोक्यात आल्यानंतर अनेक ओबीसी नेते जे आहेत ते आक्रमक झाले होते. महाविकास आघाडीमधील सुद्धा ओबीसी नेत्यांमध्ये मतमतांतरं जी आहेत ती आपल्याला पाहायला मिळाली होती. आणि आता आजच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. कारण यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्याचबरोबर महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावरती येऊन राहिलेल्या आहेत. जवळपास राज्यात 15 महानगरपालिकांच्या निवडणुका ज्या आहेत त्या होणार आहेत. याच्यामध्येच ओबीसींना आरक्षणाच्या बाबतीत आरक्षण मिळणार का, हा एक काही क्षणासाठी आपल्याला थांबवते. प्रशांत आपल्या सोबत आहेत. प्रशांत, आजची सुनावणी कशा संदर्भातली असेल, काय त्यावर का फक्त निर्णय होईल, म्हणजे काही सुनावणीचा भाग सुद्धा शिल्लक आहे का फक्त निर्णय आज होणार आहे? नाही, महत्त्वाचं म्हणजे ही आजची सुनावणी आहे. या महत्त्वाचं ज्या गेल्या सुप्रीम कोर्टाने गेल्या वेळेस स्पष्ट केलं होतं की राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या शिफारसी राज्य मागासवर्ग आयोगाच्या असेल त्या संदर्भात सकारात्मक ज्या शिफारसी असेल त्यावरती सुप्रीम कोर्ट गांभीर्याने विचार करेल आणि साधारणतः एक सीमा असते आरक्षणाची, साधारणतः 50% आरक्षण कुठल्याही राज्य सरकारने देऊ नये या संदर्भात कोर्टाने निर्णय दिलेला आहे. आणि त्याच निर्णयाच्या आधारावरती जर 50%पेक्षा जास्त सीमा जात असेल तर अशावेळी सुप्रीम कोर्टाला स्पष्ट अधिकार आहे की या
संदर्भात काय निर्णय घ्यावा. महाराष्ट्रात जर बघितलं तर ही आकडेवारी त्यापेक्षा पुढे जात आहे. अशावेळी ओबीसीच्या आरक्षणासंदर्भातली ही 27% आरक्षण जी इतर साधारणतः शैक्षणिक क्षेत्रात मिळतंच, सोबतच पण राजकीय क्षेत्रात मिळत नाही, नोकऱ्यांमध्ये मिळतं. पण या संदर्भात जेव्हा सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले की 27% हा जो ओबीसी समाज आहे, जो मागासवर्ग आयोगाने शिफारसी केल्या होत्या गेल्या वेळेस, यामागे कारण देखील असं सुवर्ण असं आहे की भंडारा आणि नागपूर या जिल्ह्यातील काही मतदारसंघामध्ये, जिल्हा परिषदच्या मतदारसंघांमध्ये, स्थानिक स्वराज्याच्या मतदारसंघांमध्ये जी मर्यादा राखून दिलेली आहे आरक्षणाची, त्यापेक्षा जास्त आरक्षण देण्यात आल्याची याचिका दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेवरती निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने हे संपूर्ण ते आरक्षण रद्द केलं होतं. त्यानंतर इतर समाजासह निवडणुका घ्याव्या अशा सूचना केल्या होत्या. त्या निवडणुका सूचना केल्यानंतर राज्य सरकारने निर्णय घेतला की ओबीसी समाजाच्या आरक्षणासह आम्ही निवडणुका घेऊ. त्यानंतर या संदर्भात पुन्हा एकदा पुनर्विचार याचिका या सुनावणीच्या दरम्यान करण्यात आली आणि मिटल अप्लिकेशन करण्यात आली. त्यामध्ये म्हटण्यात आलं की या संदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाच्या सूचनेनुसार आम्ही या सगळ्या करण्यात आल्या. त्यावरती त्यांनी स्पष्ट केलं की तुम्ही इम्पेरिड डाटा जर मांडत नाही तर अशावेळी कसं आम्ही याचं मान्य ग्राह्य धरावं. त्यावर राज्य सरकार मागासवर्ग आयोगाने शिफारसी आता स्वीकारलेल्या आहेत. त्या शिफारसी जेव्हा आज मांडण्यात येईल तेव्हा त्यावेळी स्पष्ट होईल की सुनावणीचा आधार काय असेल आणि खरंच निर्णय देताना काय त्या शिफारसींसंदर्भात सुद्धा आज चर्चा होऊ शकते. नक्की प्रशांत असेच सोबत रहा. विशाल आता जोडले गेलेले आहेत. विशाल, मगाशी तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नव्हता. आजचा दिवस महत्त्वाचा आहे ओबीसी राजकीय आरक्षणाकरता आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुद्धा. नक्कीच सुवर्ण, खरं तर सर्व ओबीसी समाजाचं आजच्या सर्वोच्च न्यायालयातील ओबीसी राजकीय आरक्षणाच्या सुनावणीकडे लागलेला आहे. यात सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका. खरं तर राज्यात जवळपास 15 महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळेच ओबीसी समाजाची एक नाराजी जी आहे ती आपल्याला स्पष्टपणे दिसून येत होती आणि त्यानुसारच सर्वोच्च न्यायालयानं मागासवर्गीय आयोगाच्या बाबतीत जो इम्पेरिकल डाटा आहे त्याची मागणी केली होती. तो आज डाटा ठेवला जाऊ शकतो सर्वोच्च न्यायालयासमोर. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हिवाळी अधिवेशनामध्ये जे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या ओबीसी इतर मागासवर्ग समाज आहे त्यांना 27% आरक्षण होतं, ते 50% करण्यात यावं असं एक विधेयक मांडण्यात आलं होतं आणि त्या विधेयकावरती राज्यपालांकडनं आता सही झाल्याचं समजतंय. त्यामुळे ही सही झाल्यामुळे ओबीसी समाजाला येणाऱ्या निवडणुकांमध्ये याचा अधिक फायदा होऊ शकतो आणि कुठेतरी ज्या पद्धतीनं मागासवर्ग आयोगानं जो अहवाल बनवलेला आहे हा येणाऱ्या निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळेल अशाच दृष्टीने एक सकारात्मक अहवाल बनवल्याचं कळतंय. त्यामुळे आजची सुनावणी महत्त्वाची आहे. आजच्या सुनावणीतून ओबीसी समाजाला दिलासा मिळतो का? कारण का राजकीय आरक्षण रद्द केल्यामुळे ओबीसी समाजातील नेत्यांमध्ये अस्वस्थता जी आहे ती मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळाली होती. त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये जे ओबीसीचे नेते आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा मतमतांतरे जी आहेत ती समोर आली होती आणि मुख्यमंत्र्यांनी मागासवर्गीय आयोगासोबत चर्चा केल्यानंतर जो अहवाल जो आहे तो त्यांनी अहवाल पाहिलेला आहे. हा अहवाल आता सुप्रीम कोर्टात मांडला जाऊ शकतो. कशा पद्धतीनं हा अहवाल मांडला गेला आहे हे आपल्याला दुपारपर्यंत स्पष्ट होईल. मात्र ओबीसी समाजाला आजच्या सुनावणीतून दिलासा मिळतो का? ओबीसी समाजाचं जे राजकीय आरक्षण रद्द झालं आहे हे मिळतं का? त्याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे. सुवर्णा. ओके विशाल, आभार सविस्तर माहिती दिल्याबद्दल. आणि प्रशांत, आपल्याकडून तर सुनावणी संदर्भातले सगळे अपडेट्स आज दिवसभर आम्ही घेत राहू. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. सिंधुदुर्गातील संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणेंच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होतीये. सिंधुदुर्गातील जिल्हा सत्र न्यायालयामध्ये ही सुनावणी होणार आहे. सध्या नितेश राणेंवर कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राणे यांच्यावर उपचार करण्याकरता सीपीआर हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांची एक टीम तयार केली गेली आहे. दरम्यान तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या तपासण्या करण्याचं काम झालेलं असून त्याचे रिपोर्ट्स येणं बाकी आहे. सीपीआर रुग्णालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. नाही, मी तुम्हाला पुन्हा तेच म्हणेन, कोर्टाने जामीन नाकारणं याच्यावर मी टिप्पणी करत नाही. परंतु कोर्ट सरकार जी वस्तुस्थिती मांडते त्याच्यावर निर्णय करते. त्यामुळे अतिशय त्याला म्हणू की खुन्नसने सगळी शासकीय यंत्रणा वापरली जाते. त्यामुळे आयोगाने जर रिपोर्ट असं दिला नाही आम्हाला चौकशी करून करायची, ना आम्हाला चौकशी करून करायची, ना आम्हाला त्याची चौकशी करायची, इथे डायरेक्ट क्लिप्स आहेत त्याच्यावर काही कारवाई करत नाही. आणि त्याचा म्हणे हात होता, हा दृश्य हा त्यांना दिसला, त्याचे पुरावे आहेत ना. तर मुळात ते ताब्यात मिळेपर्यंत ते पुरावे काय पुजीला ठेवले होते काय? तर ते ताब्यात मिळेपर्यंत सगळ्या पुराव्यांची छानबीन व्हायला पाहिजे होती. आणि आता आम्हाला चौकशीचं काही नाही. प्रोसिजर अशी असते की
इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरने सांगायचं असतं की आम्हाला अजून काही काम ह्याच्याशी उरलं आहे की नाही. तर ते मुद्दाम सांगतायत की नाही आम्हाला अजून काही काम उरलं नाही, आम्हाला अजून काम उरलं आहे. ठीक आहे. हे भविष्यामध्ये हिशोब चुकता होईल. सिंधुदुर्गातून विशाल रेवडेकर आपल्या सोबत आहेत, आमचे प्रतिनिधी जे आपल्याला अधिक माहिती देणार आहेत. विशाल, आज जामीन अर्जावर सुनावणी आहे एका बाजूला, त्यामुळे सिंधुदुर्गात जिल्हा सत्र न्यायालयाकडे तर सगळ्यांचं लक्ष लागलंच आहे, पण दुसरीकडे स्वतः नितेश राणे CPR रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. काय सांगाल? सुवर्ण 18 डिसेंबरपासून हे जे नाट्यमय जो भाग आहे याला कुठेतरी राजकीय वळण असेल किंवा एक क्रिमिनल वळण असेल, क्राईम जो असेल हा दाखल झालेला होता. मात्र संपूर्ण महाराष्ट्र तसेच राज्याचं तसेच देशाचं लक्ष या एकूणच निकालाकडे लागलेलं होतं आणि आज या निकालावर सुनावणी आहे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये. काल जर आपण पाहिलं तर नितेश राणे हे यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूरच्या CPR रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांनी असं सांगितलंय की त्यांच्या काही टेस्ट ज्या आहेत त्या बाकी आहेत आणि त्याच्या संदर्भात आज त्यांच्यावर ज्या काही टेस्ट घेतल्या जातील, रक्त तपासणी असेल किंवा इतर ज्या टेस्टचे रिपोर्ट आहेत हे आज मिळतील आणि त्याच्यानंतर ते जाहीर होईल की नेमका नितेश राणेंना त्रास होतोय की नाही होत आहे. कारण यावरून आरोप प्रत्यारोप तर होतच होते आणि या ठिकाणचे पालकमंत्री, तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पण सांगितलं होतं की मी जर गृहराज्यमंत्री असतो तर याच्यावर नक्कीच कारवाई केली असती. मात्र ही जी चित्र आहे हे आज स्पष्ट होईल. मेडिकल रिपोर्ट पण आपल्यासमोर येईल, त्याचप्रमाणे न्यायालयाचा निकाल जो आहे तो देखील आज आपल्याला समजेल. सुवर्णा. नक्की विशाल, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जी सुनावणी होणार आहे जामीन अर्जावर नितेश राणेंच्या, त्या संदर्भातले अपडेट, त्या संदर्भातली माहिती आम्ही घेत राहू. राज्यात महाविकास आघाडीत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष असताना दापोलीत मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला वाद विकोपाला गेलेला आहे. दापोलीतील शिवसेना आमदार योगेश कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केलाय. विधानसभा उपसभापती यांच्याकडे त्यांनी हा हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केलाय. अधिकार नसतानाही माजी आमदार संजय कदम विकास कामाचं भूमिपूजन करत असल्याचा आरोप आमदार योगेश कदम यांनी केला आहे. महाराष्ट्रामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार आहे, मवियाचं सरकार आहे आणि असं असताना दापोलीत मात्र शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष आता शिगेला पोचलेला आहे. आमदार योगेश कदमांनी हक्कभंग दाखल केलेला आहे. तो हक्कभंग संजय कदमला आमदार असताना जमलं नाही ते मी विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आमदार नसताना करून दाखवलेलं आहे आणि स्वतःच्या बाबतीत जनमत हे विरोधात जाते हे जेव्हा त्याचं लक्षात आलं त्यावेळेला मी मंजूर केलेल्या विकास कामांची भूमिपूजन करायला त्यांनी काही दिवसांपूर्वी सुरुवात केलेली आहे. सन्माननीय रत्नागिरी जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री रवींद्रजी वायकर साहेबांनी मंजूर करून दिलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामांचे भूमिपूजन देखील ह्या तालुक्याच्या माजी आमदाराने काही दिवसांपूर्वी केलं. हा संघर्ष दापोलीतला आपण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला बघतो आहोत. दापोलीतले शिवसेना आमदार योगेश कदम यांचं असं म्हणणं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांनी अधिकार नसताना ते वेगवेगळ्या कामांचं भूमिपूजन करायला लागलेले आहेत आणि म्हणून कदमांविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव योगेश कदम यांनी दाखल केलेला आहे. योगेश कदम यांचा तो बालिशपणा आहे. अशाच पद्धतीचा हक्कभंग प्रस्ताव खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्यावरती आणला होता आणि मग त्या हक्कभंगाचं झालं काय? त्याच्यानंतर हा हक्कभंग आणणारे योगेश कदम जेव्हा आमदार नव्हते तेव्हा त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या बोर्डावरती या जिल्ह्याचे माजी खासदार, माजी केंद्रीय मंत्री, त्यावेळेसचे विद्यमान केंद्रीय मंत्री होते, त्यांचे वडील स्वतःचे
पर्यावरण मंत्री होते. असं असताना राज्य शासनाच्या पाठीवरती स्वतःचंच नाव योगेश कदम यांच्या पुढाकारानं, योगेश कदम यांच्या सहकार्यानं, योगेश कदम हे कोर कमिटीचे नेते हे महाराष्ट्र शासनाच्या पाठीवरती कसे काय? आणि म्हणून ज्यावेळेस ते आमदार नव्हते त्यावेळेस आमदार मी होतो. राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह घड्याळ आहे, पण धनुष्यबाण आणि हाताच्या नादाला लागल्यापासून आमच्या घड्याळाची वेळ चुकतीये, अशी मिश्किल टिप्पणी राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. सांगलीतील जिल्हा बँकेच्या एका कार्यक्रमात त्यांनी ही टिप्पणी केली. महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाला राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्यासमोर ही टिप्पणी त्यांनी केली. सांगली जिल्हा बँकेच्या कार्यक्रमाला राज्यमंत्री विश्वजित कदम यांना यायला थोडा उशीर झाल्यानं हा कार्यक्रम उशिरा सुरू झाला. नेमका हाच धागा पकडून जयंत पाटलांनी ही टिप्पणी केली आहे. जयंत पाटील म्हणाले की कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांची वाट बघत बसावं लागलं आणि कार्यक्रम सुरू व्हायला वेळ लागला. मी सरकार राज्यमंत्र्यांची वाट बघत होतो, ते येतील म्हणून. पण आता शेवटी अजून ते आले तर त्यांचं मार्गदर्शन होईल. पण मला असं वाटायचं की आता आपण सगळ्या शेवटी पोचलेलो असू, पण थोडासा उशीर या ठिकाणी पोचायला झाला. मी याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आमच्या पक्षाचं चिन्ह घड्याळ आहे, पण वेळेचा आणि माझा संबंध फार दृश्यबाणाला हाताच्या नादाला लागलं तोपर्यंत घड्याळाची वेळ चुकायला. आपण आज अशा काही महत्त्वाच्या घडामोडी बघूया, पण त्याआधी एक छोटासा ब्रेक पहा. फक्त न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये स्वागत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत 1 तासाहून अधिक काळ भाषण केले. या भाषणामध्ये त्यांनी काँग्रेसवर आरोपांचा भडीमार केला. मेक इन इंडियाची अडचण वाटत असल्यानं विरोधक सातत्यानं त्यावर टीका करतात असा आरोप त्यांनी केला. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनलं पाहिजे, तरच आपण देशाचं संरक्षण करू शकू, असं मोदी म्हणाले. काँग्रेसला महागाईची चिंता आहे, यूपीए सरकारच्या काळात का नव्हती, असा सवालही त्यांनी विचारला. देश ने आदरणीय लता दीदी को खो दिया. इतने लंबे काल तक जिनकी आवाज ने देश को मोहित किया, देश को प्रेरित भी किया, देश को भावनाओं से भर दिया और एक अहर्निश सांस्कृतिक धरोहर को मजबूत करते हुए और देश की एकता को भी करीब 36 भाषाओं में उन्होंने गाया. ये अपने आप में भारत की एकता और अखंडता के लिए भी एक प्रेरक उदाहरण है. मैं आज आदरणीय लता दीदी जी को आदरपूर्वक श्रद्धांजलि देता हूं. और इस परिप्रेक्ष्य में आजादी का अमृत महोत्सव, आजादी के 75 साल अपने आप में एक प्रेरक अवसर है. उस प्रेरक अवसर को लेकर के, नए संकल्पों को लेकर के देश जब आजादी के 100 साल मनाएगा तब तक हम पूरे सामर्थ्य से, पूरी शक्ति से, पूरे समर्पण से, पूरे संकल्प से देश को उस जगह पर लेके पहुंचेंगे. ये संकल्प का समय है. प्रधानमंत्री आवास योजना, गरीबों को रहने के लिए घर हो, ये कार्यक्रम तो लंबे समय से चला है, लेकिन जो गति, जो व्यापकता, विशालता, विविधता उसने उसमें स्थान पाया, उसके कारण आज
गरीब का घर भी लाखों से भी ज्यादा कीमत का बन रहा है। और एक प्रकार से जो भी पक्का घर पाता है वो गरीब आज लखपति की श्रेणी में भी आ जाता है। आए दिन आप लोग औरों को नीचा दिखाने के लिए महात्मा गांधी का नाम लेते हैं। महात्मा गांधी की स्वदेशी की बात, इसको बार बार दोहराने में हमें कौन रोकता है? अगर मोदी वोकल फॉर लोकल कहता है, मोदी ने कहा इसलिए शब्दों को छोड़ दो भाई, लेकिन क्या आप नहीं चाहते हैं देश आत्मनिर्भर बने? जिस महात्मा गांधी के आदर्शों की बात करते हैं, तब भारत में इस अभियान को ताकत देने में, जुड़ने में आपका क्या जाता था? उसका नेतृत्व आप लीजिए। महात्मा गांधी जी के स्वदेश के निर्णय को आगे बढ़ाइए, देश का भला होगा। और हो सकता है आप महात्मा गांधी के सपनों को सच होते देखना नहीं चाहते। हम जो भी समझते थे, भगवान ने जो समझ दी थी, लेकिन समझ से ज्यादा समर्पण बहुत बड़ा था जी। और जहां समझ से समर्पण ज्यादा होता है, वहां देश और दुनिया को अर्पण करने की ताकत भी होती है, और वो हमने करके दिखाया है। और जिस रास्ते पर हम चले, आज विश्व के अर्थ जगत के सभी ज्ञाता इस बात को मानते हैं कि भारत ने जिस आर्थिक नीतियों को लेकर इस कोरोना कालखंड में अपने आप को आगे बढ़ाया, वो अपने आप में एक उदाहरणीय है। और अनुभव भी हम करते हैं, हमने देखा है। भारत आज दुनिया की, माननीय अध्यक्ष जी, भारत आज दुनिया की जो बड़ी इकोनॉमीज है उसमें सबसे तेजी से विकसित हो रही बड़ी अर्थव्यवस्था है। माननीय अध्यक्ष जी, इस कोरोना कालखंड में भी हमारे किसानों ने रिकॉर्ड पैदावार की, सरकार ने रिकॉर्ड खरीदी की। दुनिया के अनेक देशों में जहां खाने का संकट पैदा हुआ, और आपको पता होगा 100 साल पहले जो आपदा आई थी, उसके जो रिपोर्ट है उसमें ये बात कही गई है कि बीमारी से मरने वालों की जैसी तादाद है, वैसी भूख से मरने वालों की भी बड़ी तादाद है। उस समय के 100 साल पहले की रिपोर्ट में है। इस देश ने किसी को भूख से मरने नहीं दिया। 80 करोड़ से अधिक देशवासियों को मुफ्त राशन उपलब्ध कराया, और आज भी करा रहे हैं। पहली लहर के दौरान देश जब पर्याप्त अवसर दिया था, लॉकडाउन का पालन कर रहा था, जब WHO दुनिया भर के लोगों को सलाह देता था, सारे हेल्थ एक्सपर्ट कह रहे थे कि जो जहां है वहीं पर रुके। सारी दुनिया में ये संदेश दिया जाता था, क्योंकि मनुष्य जहां जाएगा, अगर वो कोरोना से संक्रमित है तो कोरोना सांस ले जाएगा। सब कांग्रेस के लोगों ने क्या किया, मुंबई के रेलवे स्टेशन पर खड़े रह करके मुंबई छोड़कर जाने के लिए प्रोत्साहित करने के लिए मुंबई में श्रमिकों को टिकट दिया गया, मुफ्त में टिकट दिया गया, लोगों को प्रेरित किया गया कि जाओ महाराष्ट्र में हमारे पर जो बोझ है वो जरा कम हो, और जाओ तुम उत्तर प्रदेश के हो, तुम बिहार के हो, जाओ वहां कोरोना फैलाओ। आपने ये बहुत बड़ा पाप किया, अफरा तफरी का माहौल खड़ा कर दिया। आपने
हमारे श्रमिक भाइयों बहनों को अनेक परेशानियों में धकेल दिया। देशात लॉकडाऊन असताना काँग्रेसनं मजुरांना आपापल्या राज्यात जाण्याकरता प्रवृत्त केलं आणि त्यामुळे देशात कोरोनाचा फैलाव झाला अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली। त्यावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांना देवाच्या भरवशावर सोडून दिलं। मोदींनी लोकांना भुकेलेल्या स्थितीत ठेवलं होतं अशी टीका प्रियंका गांधींनी केली। पार्लियामेंट में कहा है कि कांग्रेस के कारण कोरोना इंक्रीज हुआ है। मोदी जी ने अभी पार्लियामेंट में कहा है कि कांग्रेस ने कोरोना देश में फैलाया है। कैसे कैसे माइग्रेशन जो हुआ उसमें टिकट्स वगैरह भी जो है, जिन लोगों को उन्होंने छोड़ दिया भगवान भरोसे, खाना नहीं था, घर जाने का माध्यम नहीं था, पैदल चल रहे थे, रास्ते में मर रहे थे, उनको कोई मदद ना करे, वो चाहते थे मोदी जी। क्या चाहते हैं मोदी जी? और जो उन्होंने बड़ी बड़ी रैलियां की, उन्होंने महाराष्ट्र कांग्रेस को जिम्मेदार माना है। महाराष्ट्र कांग्रेस को जिम्मेदार माना है। महाराष्ट्र कांग्रेस को उन्होंने जिम्मेदार माना। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं वक्तव्य चुकीचंच आहे असं काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातही म्हणाले। मग या सरकारनं कोरोना काळात मोठी मदत केल्याचं थोरात यांनी सांगितलं। सोबतच इतर काँग्रेस नेत्यांनीही काय प्रतिक्रिया दिल्या त्याही बघणार आहोत। आम्ही सर्वांनी कुटुंबातल्या सदस्यांप्रमाणे त्यांची काळजी घेतली, त्यांच्या जेवणाची सोय, त्यांच्या नाश्त्याची सोय सगळी घेतली, त्यांच्या आरोग्याची काळजी आम्ही केली। अनेक महिने हे काम आम्ही केलं आणि ज्यावेळेस हा मजूर गावाकडे जायचं, घराकडे जायचं हा आग्रह करू लागला आणि तो बाहेर पडला, त्यावेळेस त्याची पाठवणूकसुद्धा अत्यंत योग्य पद्धतीनं तिकीटं काढून केली। हे खरं आहे, तिकीटं काढून केली, त्याच्याबरोबर जेवणाचा डबा दिला, व्यवस्थित पद्धतीनं पाठवणूक केली। खरं म्हणजे याचं कौतुक माननीय पंतप्रधानांनी केलं असतं, त्याचा आनंद आम्हाला निश्चितपणे झाला असता। परंतु दुर्दैवानं राजकारण कोणत्या थराला जाऊन करावं या बाबतीत मात्र माननीय पंतप्रधान चुकले आहेत असं माझं मत आहे। दुसरी लाट जेव्हा आली त्या लाटेमध्ये तुम्ही वेस्ट बेंगॉल आणि ज्या 5 राज्यात ज्या काही निवडणुका चालू होत्या त्याच्यामध्ये होते, तुम्हाला वेस्ट बेंगॉलमध्ये लोक जमा नव्हतं होतं, म्हणून बिहारमधून उत्तर प्रदेशमधून तुम्ही लोक नेलात आणि जेव्हा त्या निवडणुका झाल्यानंतर ही लोक आलीत आणि तेव्हा त्या ठिकाणी कोरोनाची लाट आली आणि त्यामध्ये गंगा नदीमध्ये प्रेत बघायला मिळालेत आणि तुमच्या चुकीच्या, तुमच्या स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी लोकांच्या जीवाशी तुम्ही लोक खेळलात आणि आता तुम्ही जे आरोप काँग्रेसवर लावताय ते आता लोक सहन करणार नाही। हमने टिकट खरीदे, आप ही ने तो टिकट लोगों को उस दौरान जब आप लोग अपने अपने घर जाने के लिए छटपटा रहे थे, उस वक्त आपने कहा कि नहीं हम मुफ्त में ट्रेनें नहीं देंगे। महाराष्ट्र सरकार ने ट्रेनें मांगी थी, आपने ट्रेनें भी नहीं दी थी। फिर आपने जब इतना बड़ा बवाल खड़ा हुआ, आपने 75% माफ़ करके आपने 25% टिकट देनी चाहिए ऐसा आपने आग्रह किया। वो पैसे कांग्रेस ने भरे हैं, हमने टिकटें नहीं दी। हमने सारे पैसे रेलवे को भरे। मुंबई से 106 ट्रेनें हमने भेजी यहाँ से, 2-2 दिन का खाना देके इन सारे तिहाड़ी मजदूरों को। आपने क्या दिया नरेंद्र मोदी जी, ये आप बताइए। कर्नाटक म्हटलं की टिपू सुलतानचा वाद आठवतो, पण कर्नाटकमध्ये सध्या नवाच वाद सुरू आहे आणि या वादाचा केंद्रबिंदू आहे हिजाब। बघूयात हा वाद नेमका काय आहे। हे आंदोलन सुरू आहे ते हिजाबसाठी। कर्नाटकामध्ये सध्या हिजाब हा कळीचा मुद्दा झालाय। कर्नाटकमधल्या युडुप्पीच्या PU कॉलेजमधल्या मुली हिजाब घालूनच कॉलेजमध्ये येणार या मागणीवर अडून बसल्यात। कॉलेज आणि शाळेनं घालून दिलेला युनिफॉर्मच घालून यावा लागेल असा नियम असताना हिजाबची मागणी जोर धरतेय।
when we had joined the college first, in that college rules books they have mentioned we can wear a hijab and there is no restrictions about hijab. Then again, suddenly, why they are telling about we should not wear a hijab? We should not come to college by wearing hijab. Why? मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब घालून शिकण्याचा अधिकार असल्याचा दावा आता मुस्लिम संघटनांनी केलाय. पीएम मोदी हमारे जो है, जो खुद को प्राइम मिनिस्टर कहते हैं, उनकी माता श्री, उनके भी सर पे दुपट्टा पल्लू होता है. अगर निकालना है तो उनका पल्लू निकालें. संसद में बैठने वाली प्रज्ञा ठाकुर से लेके योगी उत्तर प्रदेश का जो चीफ मिनिस्टर है, उसका लिबास आप देखेंगे तो वो भी केसरी लिबास है. जब पार्लियामेंट में बैठ सकता है, जब ये जाके पार्लियामेंट में बैठ सकती है, तो ये बच्चियाँ क्यों कॉलेज में, स्कूल में नहीं बैठ सकती? ये कहाँ का इंसाफ है? यहाँ अदालतों से लेके अगर शपथ भी दिलानी है तो मुसलमानों को कुरान से शपथ दिलाई जाती है, और अगर हिंदुओं को शपथ दिलानी है तो गीता रखी जाती है. तो स्कूल के बच्चे क्यों नहीं हिजाब पहन सकते हैं? दरम्यान हिजाब विरोधात भगवा शेला घालून काही विद्यार्थी आता कॉलेजमध्ये आलेत आणि या वादानं नवं वळण घेतलंय. यामागे मुस्लिम तुष्टीकरणाचा प्रयत्न असल्याचाही आरोप होतोय. शिक्षण महत्वाचं की हिजाब? विद्यापीठ आणि सरकारी नियम की मग धर्मानं सांगितलेले नियम? हा वाद रस्त्यावर सुटणारा नाहीये. त्यामुळे मंगळवारी याबाबत कोर्टात सुनावणी सुद्धा होणार आहे. पण हा वाद इथेच संपेल की कर्नाटक मधली विद्यालयं धर्माचा आखाडा बनतील अशी भीती सुद्धा अनेकांना वाटतेय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. कोविन पोर्टलवर नाव नोंदवण्याकरता आता आधार कार्डाची सक्ती नाही अशी माहिती केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये दिली आहे. लसीकरणाकरता नमूद केलेल्या पासपोर्ट, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड आदी 9 ओळखपत्रांपैकी कोणताही एक पुरावा सादर करता येऊ शकतो असं केंद्रानं स्पष्ट केलेलं आहे. कोविन पोर्टलवर आता नोंदणी करायची असेल तर आधार कार्डाची सक्ती असणार नाही. फार महत्त्वाची बातमी आहे. केंद्रानं सुप्रीम कोर्टात ही माहिती दिलेली आहे. कोरोना लसी करता आता आधार कार्ड सक्तीचं असणार नाही. त्याशिवायच आपण कोविन ॲपवर रजिस्टर होऊ शकता. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. प्रशांत, काय अधिक माहिती? हॅलो प्रशांत. सुवर्णा, महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने माहिती मिळते की काल सुप्रीम कोर्टामध्ये केंद्र सरकारने एक प्रतिज्ञापत्र दाखल केलं. त्यांनी स्पष्ट केलंय की आधार कार्डाशिवाय आम्ही जवळपास 52 लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांना आम्ही लसीकरण दिलंय, कोरोना व्हॅक्सिन दिलंय. याचा अर्थ असा होतो की आता आधाराशिवाय आपल्याला लसीकरण होऊ शकतं. हे अत्यंत महत्वाचं आहे. ज्या पद्धतीनं आधार कार्ड सक्तीचं करण्याच्या मुद्द्यासंदर्भात लसीकरणामध्ये आधार कार्ड सक्तीकरण करण्याच्या संदर्भात एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली. त्या याचिकेवरती सुनावणी दरम्यान केंद्र सरकारने आपलं म्हणणं मांडलंय आणि म्हणणं मांडताना प्रतिज्ञापत्रात म्हटलं की आम्ही आधार कार्ड सक्तीचं केलं नाही. यापूर्वी केंद्र सरकारने आधार कार्ड सक्तीचं केलं होतं. पण जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये ही याचिका दाखल करण्यात आली त्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये केंद्र सरकारने अतिशय समायोजक भूमिका घेतली आणि एक पाऊल मागे घेत त्यांनी स्पष्ट केलं की आम्ही आधारशिवाय देखील जवळपास 52 लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांचं लसीकरण केलं आहे. त्यामुळे आधार कार्ड सक्तीचा नाही आहे असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे असं म्हणावं लागेल की आता लसीकरणासाठी, खास करून कोविड लसीकरणासाठी आधार कार्ड सक्तीचं नाही, हे सुप्रीम कोर्टामध्ये स्पष्ट झालेलं आहे. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल प्रशांत. सर्वसामान्य माणसाप्रमाणे लग्नाच्या वरातीत उत्साहानं नाचणारा एक जण तरी असतोच. मात्र बीडमध्ये सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे जर बेभान होऊन नाचताना पाहायला मिळाले तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपल्या भाचीच्या लग्नाच्या वरातीत धनंजय मुंडेंचा झिंगाट डान्स बघायला मिळाला. धनंजय मुंडे यांनी या लग्नाच्या वेशात ठेका धरला तेही सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारं होतं. साध्या सफेद रंगाच्या ट्रॅक स्वेट जॅकेटवर धनंजय मुंडे निळी ट्रॅक पॅन्ट परिधान केलेले होते. धनंजय मुंडेंनी या लग्नाच्या डीजेमध्ये आपल्या स्पेशल परफॉर्मन्स त्यांचा बघायला मिळाला. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा लग्नामध्ये भन्नाट डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. लग्नात नवरा नवरी सोबत वरातीत धनुभाऊ थिरकले. यावेळी त्यांच्या स्टेप्स पाहून उपस्थितांनी एकच जल्लोष केला.
या सगळ्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. कोरोनाचे नियम मात्र पाळायला विसरू नका. कोरोना अजून पूर्णपणे हद्दपार झालेला नाही, त्यामुळे तेवढी काळजी घ्या, खबरदारी घ्या. news18lokmat.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा, म्हणजे ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहते. पहा फक्त News18 लोकमत.